नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापुरात दरोडेखोरांचा पर्दाफाश. हिंगोलीतील गुन्ह्यातील 5 आरोपी जेरबंद. कोल्हापूर हिंगोली जिल्ह्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील सौरभ विलास शिंदे, शुभम प्रकाश तापगीर, गजानन संजय महिंदकर, अभिजित बंडू कदळे व महेश विठ्ठल केंद्रे या 5 आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. आरोपींनी 13 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास मोटारसायकल स्वार संदीप तनपुरे यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून 52,000चा ऐवज लुटला होता. तपासादरम्यान आरोपी कोल्हापूरकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आदमापूर कागल मार्गावर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीतील गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपींना हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश पाटील, लखन पाटील, विजय इंगळे, अरुण धनगर, अमित सरजे, विजय पाटील, संजय पडवळ, अशोक पवार, संजय हुबे, सागर माने आणि संदीप बेंद्रे यांनी केली.